हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, या मागील व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे हो, तर मानवी पुरुष प्रजनन संस्था. पहा, आजचा व्हिडिओ पाहण्याआधी आपण ती थोडीशी रिवाइज करूयात आणि पुढे जाऊयात. पहा, आपण लैंगिक प्रजनन पाहते बाळांनो. मी काल सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. लैंगिक प्रजनन म्हटलं की तिथं दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. लैंगिक प्रजनन म्हटलं की दोन जननपेशी पाहिजेतच पाहिजेत, एक स्त्रीयुग्मक आणि एक पुयुग्मक. आणि या दोघांचा संयोग होणार. स्त्रीयुग्मकाकडून आपल्याला काय मिळणार? बीजाणू मिळणार किंवा बीजांड मिळणार. पुयुग्मकाकडून काय मिळणार आपल्याला? तर पुयुग्मकाकडून आपल्याला शुक्राणू मिळणार. आणि ह्या बीजाणू आणि ह्या शुक्राणूचा दोघांचं काय होणार? फलन होणार आणि त्यातून नवजात सजीव जन्माला येणार. अशा पद्धतीनं काय असतं तर लैंगिक प्रजनन असतं. एक लक्षात ठेवायचं, लैंगिक प्रजननासाठी तीन गोष्टी मी परत तुम्हाला सांगते. एक म्हणजे तिथं कंपल्सरी दोन जनकपेशी लागतात. दुसरी गोष्ट, हे प्रजनन दोन प्रक्रियांद्वारे केले जाते. एक म्हणजे युग्मक निर्मिती आणि दुसरं म्हणजे फलन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लैंगिक प्रजनन हे नेहमी अर्धगुणसूत्री विभाजनानं केले जाणार. म्हणजे ज्या गुणसूत्रांची संख्या डबल असणार ती गुणसूत्रांची संख्या निम्मी होणार किंवा अर्धी होणार आणि त्यातून नवजात सजीव तयार केला जाणार. पहा बाळांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी प्रजनन संस्था बघितली, मानवी पुरुष प्रजनन संस्था बघितली. याच्यामध्ये काय होतं तर पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शुक्राणू तयार करण्याचं काम केलं जातं आणि हे शुक्राणू यांना जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. त्यामुळं तिथं त्या वीर्यामध्ये काय असतं तर फ्रुक्टोज नावाची ही शर्करा असते आणि ती त्याला पोचवली जाते. आणि अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं होतं काल? मानवी पुरुष प्रजनन संस्था. तीन भाग असतात त्याचे महत्त्वाचे. एक वृषण, दुसरं विविध नलिका किंवा विविध वाहिन्या आणि तिसरं आपण काय म्हटलेलं होतं तर विविध ग्रंथी. आणि ह्या विविध वाहिन्या आणि विविध ग्रंथी यातून त्या जे वृषण असतं ते काय तयार करतं? शुक्राणू तयार करतं आणि ते पुढं पाठवल्या जातात आणि त्या शिश्नाद्वारे बाहेर सोडल्या जातात. अशा पद्धतीनं आपण काल मानवी पुरुष प्रजनन संस्था पाहिलेली होती. पहा, आज आपण काय पाहणार आहोत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण लैंगिक प्रजनन कोणामधलं? मानवामधलं. त्यातली दुसरी महत्त्वाची संस्था ती म्हणजे मानवी स्त्री प्रजनन संस्था. आता तुम्हाला फळ्यावरती आकृती दिसत आहे. ही जी पण फळ्यावरती आकृती काढलेली आहे तुमच्या पुस्तकात देखील अशाच पद्धतीनं आहे आणि ती कशाची आहे तर मानवी स्त्री प्रजनन संस्था. आता स्त्री प्रजनन संस्था म्हणजे इथं कोणते क्रोमोसोम आले हो किंवा इथं कोणती गुणसूत्र आली तर XX गुणसूत्र आली. गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? गुणसूत्रांच्या दोन जोड्या असतात. कशा असतात त्या? 23 अशा असतात. एकूण गुणसूत्र किती असतात? 46 गुणसूत्र असतात. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे XX झाल्यानंतर XX झाल्यानंतर काय होतं, XX आणि Y झाल्यानंतर काय होतं हे सगळं आपण काल पाहिलेलं आहे. म्हणजे X हे कशासाठी म्हणजे स्त्रीमध्ये जे काही स्त्रीचे गुणधर्म असतात हे कोणत्या गुणसूत्रामुळे असतात तर X गुणसूत्रामुळं. आणि पुरुषामध्ये जे किंवा Y हे गुणसूत्र कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं तर कशासाठी कारणीभूत असतं तर पुरुषत्वासाठी. हे सगळं आपण काल पाहिलेलं आहे आणि मानवी पुरुष प्रजनन संस्था देखील काल पाहिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत मानवी स्त्री प्रजनन संस्था. पहा बाळांनो, तुम्हाला बोर्डवरती आकृती दिसते. आकृतीमध्ये एकूण 4 भाग दिसत आहेत. काय दिसत आहे तो? अंडनलिका दिसते, अंडाशय दिसते, गर्भाशय दिसते आणि योनी दिसते. ही 4 तुमच्यासमोर आकृतीमध्ये नावं दिसत आहेत आणि ते तुम्हाला त्याचे भाग दिसत आहेत. पहा, काल मी एक वाक्य सांगितलं होतं की जे वृषण असतं हे कुठं असतं? उदर पोकळीच्या बाहेर असतं. ते कशामध्ये असतं? वृषण कोशामध्ये असतं. वृषण कोश काय करतो? त्याला संरक्षण देण्याचं काम करतो. तर आज मी सांगणारे हे जे काही भाग असतात स्त्री प्रजनन संस्थेचे हे कुठं असतात बाळांनो तर हे उदर पोकळीमध्येच असतात. हे सगळे भाग कुठं असतात? उदर पोकळीमध्ये असतात. यामध्ये देखील ज्या पद्धतीनं आपण मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये पाहिलं होतं की फक्त मूत्रजनन पेशी, मूत्रजनन ग्रंथी आणि शिश्न हे सोडले तर बाकी सगळे जोड्यांमध्ये असतात. इथं देखील गर्भाशय आणि योनी सोडलं तर बाकी सगळे जोड्यांमध्ये असतात. बाकी सगळे म्हणजे कोण तर पहा, थोडंसं मी हळू सांगते. पहा, इथं काय काय पाहिजे आपल्याला? आपल्याला इथं 4 भाग दिसत आहेत.
काय काय दिसतंय, एकूण 4 आहेत. अंड नलिका आहे, त्याच्यानंतर काय आहे, अंडाशय आहे, त्याच्यानंतर आणखी काय आहे, गर्भाशय आहे, त्याच्यानंतर काय आहे, योनी आहे. आणि आणखी एक असतं तर ते मी इथं लिहिते 1 2 3 4 आणि 5. कंदमूत्रमार्ग. कंदमूत्रमार्ग. पहा, मी सगळ्यात पहिलं वाक्य काय म्हटलं, याच्यामध्ये देखील स्त्री प्रजनन संस्थेमध्ये देखील सगळेजण कसे असतात, सगळेजण म्हणजे कोण कोण, तर अंडनलिका, अंडाशय आणि कंदमूत्रमार्ग हे 3 जे अवयव आहेत बाळांनो, हे 3 अवयव जोड्यांमध्ये असतात. आता म्हणाल की कुठं दिसत आहेत मिस जोड्या, तर ही आतमध्ये कंपोज्ड आहे. म्हणजे इथं सुद्धा आपण दाखवू शकलो असतो, पण जशी तुमच्या पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे तशी मी काढलेली आहे. पहा, अंडनलिका जोड्यांमध्ये आहे इथं, अंडाशय इथं आहे, हे इथं असणार आहे आतमध्ये सिच्युएटेड, त्याच्यामध्ये आतमध्ये असणार आहे, ते देखील जोडीमध्ये आहे. आणि कंदमूत्रमार्ग ते देखील कसं असतं, इथं जोड्यामध्ये असतं. फक्त योनी आणि गर्भाशय काय असतं, हे एकच असतं. पहा, आता ह्या 4 मग काम काय आहे, काय काम करतात हे पहा. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये तयार काय केलं जातं, तर बीजाणू तयार केले जातात बाळांनो. काय केले जातात, बीजांड किंवा बीजाणू तयार केले जातात. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये शुक्राणू तयार केले जातात, तसं स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काय तयार केले जातात, तर याच्यामध्ये बीजाणू किंवा बीजांड तयार केली जातात. हे महत्त्वाचं. आणि जेव्हा पुरुष प्रजनन संस्थेमधील शुक्राणू जेव्हा स्त्री प्रजनन संस्थेमधील बीजांडाबरोबर किंवा बीजाणूबरोबर संयोग पावतात, तेव्हा तिथं काय होतं, नवजात सजीव निर्माण होतो. पहा, महत्त्वाचं सांगितलं मी, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये तयार काय होतात, बीजांड किंवा बीजाणू. पुरुष प्रजनन संस्थेमध्ये तयार काय होतं, शुक्राणू. आता हे बीजाणू तयार कसे होतात पहा, किंवा ह्या 4 काम काय आहे. अंडनलिका आपल्याला 2 मध्ये दिसते, जोड्यांमध्ये असते. या अंडनलिकेचं काम काय असतं, तर ते पाहण्याआधी आपण इथून सुरुवात करूयात, योनीपासून सुरुवात करूयात. योनीचं काम काय असतं, ती सगळ्यात खाली असते. हिचं काम काय असतं, जेव्हा फलन केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं किंवा जेव्हा संयोग केला जातो, तेव्हा काय असतं, शुक्राणू जे असतात ते योनीद्वारे शुक्राणूंना योनीमध्ये प्रवेश दिला जातो. हे काम कोणाचं असतं, योनीचं असतं. आता योनीनंतर आपल्याला अंडाशय दिसते. अंडाशयामध्ये काय असतात, अंडाशयाला ओव्हरी म्हटलं जातं. जास्त चांगल्या पद्धतीनं कळेल त्यामुळे सांगते. अंडाशयामध्ये काय असतात, बीजांड असतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं, बीजाणू असं देखील म्हटलं जातं. तर अंडाशयामध्ये काय होणार आहे, ऑब्वियसली बीजांडांची निर्मिती होणार आहे किंवा बीजाणूंची निर्मिती अंडाशयामध्ये केली जाते. पुढं तयार झालेले बीजाणू हे किंवा बीजांड हे वाहून नेण्याचं काम कोण करतं, तर अंडनलिका वाहून नेण्याचं काम करते. पण मग ते फक्त हेच करते का, की फक्त बीजांडच वाहून नेलं. बीजांड जर फक्त वाहून नेलं तर तिथं नवजात सजीव तयार कसा होईल, तिथं आणखी कोण लागणार आहे, जे योनीमधून शुक्राणू आलेले आहेत. योनीनं ज्या शुक्राणूंना प्रवेश दिला आहे ते शुक्राणू पुढं येतात, ते अंडाशयातील बीजांडाबरोबर काय होतात, मिक्स होतात आणि त्या दोघांची वाढ म्हणजे कुणाची हो, शुक्राणू आणि बीजाणू. शुक्राणू आणि बीजाणू यांची वाढ किंवा वहन कुठं होतं, तर अंडनलिकेमध्ये होतं. ओके. आणि त्याच्यानंतर हे जे इथं गर्भाशय दिसते, तर याच्यामध्ये शुक्राणू आणि बीजाणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथं गर्भ तयार होतो बाळांनो, आणि हा गर्भाशयामध्ये वाढवला जातो. आता ही सगळी महत्त्वाची प्रक्रिया होण्यासाठी परत एकदा सांगते, मी काय काय सांगितलं, मी 4 गोष्टी सांगितल्या ज्या तुम्हाला आकृतीमध्ये दिसतात, ज्या मी तुम्हाला इकडं दिल्यात. एकूण स्त्री प्रजनन संस्थेमध्ये 5 अवयव असतात, त्यातील 3 अवयव जोड्यांमध्ये असतात. कोणते अवयव, अंडनलिका जोड्यामध्ये असते, अंडाशय जोड्यामध्ये असतं आणि कंदमूत्रमार्ग हे जोड्यामध्ये असतं. त्यातील गर्भाशय आणि योनी हे फक्त एकच असतं. इथंपर्यंत क्लिअर. पुढचं
स्त्री प्रजनन संस्थेचं महत्त्वाचं काम काय? ज्या पद्धतीने आपण पुरुष प्रजनन संस्थेचं पाहिलं, पुरुष प्रजनन संस्थेचं महत्त्वाचं काम शुक्राणू तयार करायचं, तसं स्त्री प्रजनन संस्थेचं काम बीजाणू तयार करायचं किंवा त्याला बीजांड तयार करायचं असं देखील म्हटलं जातं. मग ह्या चारींचं काम काय? तर योनी सगळ्यात पहिल्यांदा येते, कारण की ज्यावेळेस संयोग होतो तेव्हा पुरुष प्रजनन संस्थेतून तयार झालेले जे शुक्राणू असतात त्यांना योनीमध्ये प्रवेश दिला जातो. हे शुक्राणू काय केले जातात? योनीतून आतमध्ये प्रवेश करतात. पुढं अंडाशय आहे. महत्त्वाचं काम जर कोण करत असेल स्त्री प्रजनन संस्थेमध्ये तर ते अंडाशय करतं. अंडाशय काय करतं? बीजाणू किंवा बीजांडाची निर्मिती करण्याचं काम करतं. हे शुक्राणू योनीमधून आलेले ज्यांना प्रवेश दिला आणि अंडाशयातील बीजाणू हे इथं एकत्र होतात आणि ते अंडनलिकेचं काम काय करायचं असतं तर ते अंडनलिकेमधून वाहून नेले जातात आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात बीजाणू आणि शुक्राणू तेव्हा तिथं गर्भ तयार होतो आणि हा तयार झालेला गर्भ बाळांनो इथं गर्भाशयामध्ये काय केला जातो? वाढवला जातो. आता हे मी तुम्हाला 2 वेळा सांगितलं. हे सगळं होण्यासाठी काय करावं लागतं तर प्रत्येक महिन्याला आळीपाळीने अंडाशयामध्ये ह्या ज्या अंडपेशी आहेत त्या काय होतात? उदर पोकळीमध्ये सोडल्या जातात. कुठून? अंडनलिकेद्वारे. आता ही अंडनलिका दिसते. ह्या अंडनलिकेचा टोकाचा भाग कसा आहे हो तर नळसाळ्यासारखा आहे. याच्या मध्यभागी एक छिद्र असतं आणि ह्या छिद्रातून अंडपेशी काय केल्या जातात? अंडपेशी सोडल्या जातात. आता पहा, या अंडपेशीच्या कुठं सोडल्या जातात? अंडपेशीतून अंडनलिकेमध्ये सोडल्या जातात आणि या अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागाला एक रोमक असतं आणि या रोमकाचं काम काय असतं? या रोमकाचं काम अंडपेशी गर्भाशयात किंवा गर्भाशयातून पुढे ढकलण्याचं काम कोण करतं? हे रोमक करतात. अशा पद्धतीनं तुमची काय आहे? स्त्री प्रजनन संस्था. परत एकदा सांगते, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय काम असेल स्त्री प्रजनन संस्थेचं तर ते बीजाणूंची निर्मिती करणं. एकूण त्याचे 5 भाग असतात. पहा, अंडनलिका, अंडाशय, गर्भाशय, योनी आणि कंदमूत्र मार्ग. लक्षात आलेला आहे. आणि जेव्हा पुरुष प्रजनन संस्थेतील शुक्राणू स्त्री प्रजनन संस्थेतील बीजाणूबरोबर संयोग पावतो त्यांचा किंवा ते संभोग होतो त्यांचा तेव्हा तिथं नवजात सजीवाची निर्मिती केली जाते. आपण थांबूयात.